नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझे गणेश कुंभार युट्यूब चॅनलला स्वागत आहे. एक मनामध्ये दुःखाची भावना घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, दुःख जरी झालं असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा अपयश आलं म्हणजे पूर्ण जीवन संपलं असं नाहीये. ठीक आहे ना? कारण की तुम्हाला माहिती असेल की जेव्हा कोणताही व्यक्ती जर एखादा लाईफमध्ये जर खूप मोठा सक्सेसफुल जर बनत जर असेल, त्यामध्ये तो पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झाला असेल, पहिल्याच प्रयत्नामध्ये तो सक्सेस झाला असेल, असं कधीच होत नाही. ठीक आहे, तुम्ही थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आज मी काय बोलणार आहे किंवा कशाबद्दल बोलणार आहे. ठीक आहे बाळा, तुम्हाला एक सर्वात महत्वाची कंडिशन मला सांगायची आहे. ठीक आहे ना? 12वी सायन्स मध्ये असताना आपल्याला एकूण सब्जेक्ट किती होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे ना? सब्जेक्ट जर आपण पाहिले तर आपल्याला मराठी होता, इंग्लिश होता, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायो. तर काही लोकांनी जर बायोलॉजी सोडलं असेल तर काही लोकांनी कम्प्युटर सायन्स घेतलं असेल, काही लोकांनी मॅथमॅटिक्स सोडलं असेल तर काही लोकांनी क्रॉप सायन्स किंवा अदर काही फिशरी वगैरे असे सब्जेक्ट काही तुम्ही घेतले असतील बाळांनो. तर मला एक तुम्हाला सांगायचंय, ठीक आहे ना, ज्या लोकांचं मॅथमॅटिक्स होतं, ज्या लोकांचा जनरल ग्रुप होता, त्या लोकांसाठी बाळांनो तुम्हाला सांगतोय की एक जो पासिंगचा क्रायटेरिया आहे, बाकी सगळे जे काही थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत किंवा जे काही सायन्सचे सब्जेक्ट आहेत, त्या प्रत्येक सायन्सच्या सब्जेक्टमध्ये बाळांनो आपलं एकूण प्रॅक्टिकल जे असतं ते प्रॅक्टिकल असतं आपलं 30 मार्काचं. ठीक आहे ना? आणि आपल्याला जो थेरी पेपर असतो तो थेरी पेपर आपला 70 मार्काचा असतो. आपली ऑल ओव्हर पासिंग ही 35 मार्क्सवर असते. महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला 30 मार्क जर प्रॅक्टिकलला आउट ऑफ मार्क जर भेटले असतील, तुम्ही जर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकल जर रन केले असतील, चांगले रिझल्ट तुम्ही जर आउटपुट जर दिले असतील, तर 100% तुम्हाला 30 पैकी 30 मार्क शाळेकडनं गेलेले आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला बाळांनो की मग तुम्हाला एकूण फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये एकूण 5 मार्क जर तुम्हाला पडले, तर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने त्या सब्जेक्टमध्ये पास होऊ शकता. म्हणजे पासिंग तुमच्यासाठी अवघड नव्हती. पण त्याच कंडिशनमध्ये काय झालं की जसा माझा इंग्लिश सारखा सब्जेक्ट आहे, मराठी सारखा सब्जेक्ट आहे आणि मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट आहे. ठीक आहे ना? एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, कोणत्याही स्टुडंटचा रिझल्ट जो स्टँड होतो, कोणत्याही शाळेचा रिझल्ट जो स्टँड होतो, तो मॅथमॅटिक्सच्या भरोश्यावर होत असतो बाळा. मग आता काल परवा जो रिझल्ट लागला, तर मला एक दुःख या गोष्टीचं वाटलं बाळा, की तुम्हाला मी वर्षभर सांगत होतो, मी तुम्हाला वर्षभर सांगायचो की बाळांनो अभ्यास करा, बाळांनो अभ्यास करा, बाळांनो अभ्यास करा. एक मनामध्ये एक छातीवर किंवा एक हृदयावर एक दगड ठेवून तुमच्या समोर आज येते बाळांनो. कारण की मॅथमॅटिक्सचा टीचर असताना मी तुम्हाला शिकवलेलं असताना जर तुमचा सब्जेक्ट जर जात असेल, तर यासारखी माझ्यासाठी तरी शोकांतिका मोठी कोणतीच नसेल. पण आम्ही आमच्या कामामध्ये प्रॉम्प्ट असतो बाळ, आम्ही आमचं काम पूर्ण करत असतो बाळ. तुम्ही कुठेतरी कमी पडता, तुम्ही कमी पडता इन द सेन्स आम्ही कुठेतरी कमी पडतो म्हणून तुम्ही अभ्यास करत नसाल, असे कदाचित असू शकतं. ठीक आहे, पण जर तुमचा मॅथमॅटिक्स जर राहिला असेल, मॅथ जर 80-80 मध्ये जर गेला असेल बाळांनो, तर तुमच्यासाठी येत्या लगेच 3 मे पासून आपण एक नवीन कोर्स लॉन्च करणार आहे की ज्या मुलांना पुन्हा मेच्या एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या महिन्यामध्ये बाळांनो किंवा सॉरी जूनच्या एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या वीक मध्ये, ठीक आहे ना, तुमची पुन्हा री एक्झामिनेशन होते बाळांनो, ज्याला आपण सप्लिमेंटरी एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. मग आता बाळांनो आपण यासाठी स्ट्रॅटेजी बनवूयात. जर आता ठीक आहे, आता लागला बॅक, रिझल्ट बॅक आला, तुम्हाला मार्क्स कमी पडले, तो भाग वेगळा. त्यासाठी कोणत्या प्रकारचं खचून जाऊ नका, ताण घेऊ नका. ठीक आहे, एक सुवर्ण संधी आहे पुन्हा तुमच्यासाठी. जर मागच्या पेपरमध्ये अभ्यास करून जर एक 40-45 मार्क पडत जर असतील, तर एक सुवर्ण संधी आहे, पर्सेंटेजही तुमचं वाढू शकतं. त्यासाठी तुम्ही काय करायचं बाळांनो माहितीये का, थोडंसं अभ्यास जर चांगल्या पद्धतीने जर केला, मी सांगतो त्या स्ट्रॅटेजीने अभ्यास जर तुम्ही जर केला, तर एक तुम्हाला 40-45-50 मार्क कुठेतरी पडणार होते. त्यापेक्षा आपण जास्त घेण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे तुमच्या ऑल ओव्हर पर्सेंटेजवर परिणाम होऊ शकतो. ऑल ओव्हर तुमचं पर्सेंटेज काय होऊ शकतं, इन्क्रीज होऊ शकतं. त्यासाठी आपण फुल कोर्स लॉन्च करणार आहे बाळांनो. ठीक आहे ना, लिमिटेड सीट आहे, लिमिटेड ऑफर राहणार आहे. ठीक आहे ना, जास्त काही मला काही गरज नाहीये, पण चला बरेचसे मुलं माझेच होते, माझ्याच विद्यार्थ्यांना त्यामध्ये मार्क्स कमी आले आणि त्यांना 80-80 लागली बाळांनो. ठीक आहे ना, हे तुमच्या आयुष्यामधलं पहिलं आणि शेवटचं अपयश असलं पाहिजे. ठीक आहे ना, इमानदारीनं अभ्यास जर केला असता, चांगल्या गोष्टी जर केल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. आणि ठीक आहे, आणि मला इथपर्यंत यायची वेळ आली नसती. ठीक आहे ना, एका शिक्षकासाठी ही सर्वात मोठी शोकांतिका आहे बाळा, की मी मॅथमॅटिक्सचा टीचर आहे आणि मॅथचा टीचर असताना सुद्धा की मला पुन्हा तुमच्यासाठी मला सप्लिमेंटरीसाठी एक बॅच लॉन्च करावं लागते. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या मुलांना बॅक लागलेला आहे, ज्या ज्या मुलांचा बॅक आहे बाळांनो, ठीक आहे ना, एकूण आपला 2 महिन्याचा कोर्स असेल, तर 2 महिन्याच्या कोर्समध्ये सर तुम्ही काय काय घेणार आहात ते जर तुम्ही जर पाहिलं, मला लगेच सांगतो मी 2 मिनिटांमध्ये की आपण कोणत्या कोणत्या कंडिशन घेणार आहे. की आपला जो सब्जेक्ट आहे बाळांनो, सब्जेक्ट आहे आपला मॅथमॅटिक्स.
सब्जेक्ट कोणता बाळांनो? आपला मॅथमॅटिक्स. आपल्याला 2 पार्ट आहेत, एक आहे मॅथ्स 1 आहे आपल्याकडं, मॅथ्स 1 आहे, आणि सेकंड पार्ट आहे बाळांनो आपल्याकडे मॅथ 2. ठीक आहे. पण इकडे जर तुम्ही जर पाहिलं तर मॅथमॅटिक्स 1 मध्ये चॅप्टर आपण जर पाहिलं तर पहिला चॅप्टर आपल्याकडे लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक. सेकंड नंबरचं चॅप्टर बाळांनो माझ्याकडे मॅट्रायसेस. सेकंड नंबर चॅप्टर कोणता माझ्याकडे? मॅट्रायसेस. ठीक आहे. थर्ड नंबर चॅप्टर जो आहे तो आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि इकडचा फोर्थ नंबर एक चॅप्टर आपण घेणार आहे की जो तुम्हाला बऱ्यापैकी जमू शकतो, मार्क देतो बाळांनो आपल्याला. ठीक आहे ना. जे यामधले थेरम फिक्स आहेत, जे थेरम आपल्याला करायचे आहेत फक्त. ठीक आहे ना. पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन, हा वाला चॅप्टर आपण यामध्ये करणार आहे. सर इकडे कोणता कोणता करायचा? आता इकडे जर तुम्ही जर पाहिलं बाळ तर डिफरन्सिएशनचे जे काही थिअरम्स आहेत ते थिअरम आपण डेरिव्हेटिव्ह सारखे चॅप्टर पाहूयात आपण. सर याच्यामध्ये पहिला चॅप्टर पाहणार आपण डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन. सेकंड नंबरला पाहणार ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्सिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना. थर्ड नंबर चॅप्टर बांधणं आपल्याकडं. ठीक आहे ना. आपण काय करू? बेसिक इंटिग्रेशन बघूया बांधणं आपण पहिले. गुरुजी आपण पहिले बेसिक काय करणार? आपण बेसिक इंटिग्रेशन घेणार आणि त्यामध्ये घेऊ आपण बांधणं, यामध्ये आपण घेणार डिफायनाइट इंटिग्रेशन, डिफायनाइट इंटिग्रेशन. आणि त्यानंतर लास्ट नंबरला जर आपण जर पाहिला 4 आणि 5 नंबरला स्टॅटचे 2 चॅप्टर आहेत बाळांनो, स्टॅटचे 2 चॅप्टर. सर ठीक आहे ना. इतका जर कंटेंट तुम्ही जर केला तर बाळांनो एक 80 आउट ऑफ आपला एक 60 मार्क्सचा कंटेंट आपला पूर्ण होतो. किती मार्काचा कंटेंट पूर्ण होतो? आपला एक 60 मार्काचा आपला कंटेंट पूर्ण होतो. आणि या 60 पैकी जर आपण 60 मार्काचा एक प्रॉपर अभ्यास केला, मी तुम्हाला सांगेल तेवढे थेरम कंप्लीट करायचे, तेवढेच थेरम आपण कंप्लीट करून घ्यायचे, तेवढे थेरम आपण करायचे. तर असा कंटेंट आपण त्यामध्ये पूर्ण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे ना. आपला बॅचचा जो टायमिंग असेल बा, तो टायमिंग तुम्हाला सांगतो. टायमिंग असेल आपला दुपारी, ठीक आहे ना, 1 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत 2 घंट्याचं आपलं लेक्चर असेल. त्यामध्ये आपण काय काय करणार बाळांनो? पॉइंट कन्सेप्ट. ठीक आहे ना. पहिले आपण त्यामध्ये कन्सेप्ट शिकणार, ज्यामध्ये पॉइंट्स म्हणतो आपण. त्यानंतर आपण कन्सेप्ट शिकणार. कन्सेप्टच्या नंतर एक्झरसाइज मधले आपण क्वेश्चन घेणार आहे. आणि पीवायक्यूज, पेपरला आलेले क्वेश्चन, लास्ट इयरला आलेले पीवायक्यूज, ते वाले क्वेश्चन्स आपण यामध्ये कंटिन्यू डिस्कस करणार आहे. ठीक आहे ना. तर या पद्धतीने बाळांनो हे आपण रन करणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही एनरोल जर केलं नसेल तर आत्ताच एनरोल करून घ्या बाळांनो. तुम्हाला ऍपची लिंक, जी काय लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. ठीक आहे. कंडिशन तुम्हाला सांगतो, ताण घेऊ नका लय मोठा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्या कंडिशन बाळांनो याच्यामध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. चला आता पुढच्या कंडिशनला जाऊयात. जर तुम्ही प्ले स्टोअरला गेले तर यश क्लासेस नावाने काय करायचं बाळांनो? समजून घ्या. यश क्लासेस नावाने काय करायचं बाळ? तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करायचं, त्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं. आणि बाळांनो तुम्ही जर पाहिलं की वर आपल्याशी 4 बॅनर आहेत, चार फोटो जसे डुक 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 करत असतात ते. याच्या खालीच फर्स्ट नंबरचा कोर्स आहे, सप्लिमेंटरी कोर्स फॉर क्लास 12th. अशी कंडिशन त्यामध्ये दिलेली आहे. तो कोर्स बाळांनो आत्ताच्या आत्ता बाय करून घ्या, आत्ताच्या आत्ता बाय करा. त्यावर मी लॉजिकचे माझ्याकडे जे काही रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, ते रेकॉर्डेड लॉजिकचे 2-3 व्हिडिओ मी त्यावर लोड केलेत. ठीक आहे ना. 3 मे पर्यंत तुम्ही रोज तो एक व्हिडिओ जरी बघून जर तुम्ही घेतला, तुमचं पूर्ण कंडिशन्स काय होतील बाळांनो? क्लिअर होतील. एक बेसिक आयडिया तुमच्या काय होतील बाळ? त्यामध्ये क्लिअर होऊन जातील. रजिस्ट्रेशन करायचं. ठीक आहे ना. फीस म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर ऍक्च्युअल मध्ये एका वर्षभराची जी फीज असते बाळ, एका वर्षभराची फीज मी तरी ठीक आहे ना एक 12,000 रुपये घेत असतो. ऑनलाईनची फीज माझी 10,000 रुपये असते. तर यामध्ये तुम्हाला काही कंडिशन सांगितलं मी, ऑफर दिली 6,000 रुपये. जर तुम्ही आजच्या आज जर हा कोर्स जर तुम्ही जर बाय करून जर घेतला तर तुम्हाला एक 6,000 रुपयामध्ये कोर्स हा तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे ना. लाईफ टाइम तुमच्याकडे राहील बाळांनो तो व्हिडिओ, जोपर्यंत एक्झाम होत नाही त्या दिवसापर्यंत तुम्हाला ते व्हिडिओ सगळे काय होतील? पाहायला भेटून जातील. ही त्यामध्ये असणारी महत्वाची कंडिशन्स आहेत. ठीक आहे बाळा. तर आत्ताच सांगतो, जर कोणाला काही डाऊट जर असेल तर मला या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. असा नंबर खाली लिंक मध्ये टाकलाच जाईल बाळांनो. तर हा नंबर आहे माझा, या नंबरला मेसेज करायचा 7773991145. जे मुलं फेल झालेत अशा मुलांसाठी बाळांनो सप्लिमेंटरी बॅच 3 तारखेपासून आपण चालू करणार आहे. ठीक आहे ना. महत्वाचा मुद्दा, तर आजच एनरोल करा. ठीक आहे ना. तुमच्या फ्युचरसाठी मी तडपड करायला तयार आहे. मी जर तुमच्यासाठी टीचिंग करत असेल, तुमचं काम आहे इमानदारीनं अभ्यास करणं बाळांनो. ठीक आहे. तर हे सगळे त्यामध्ये असलेले महत्वाचे मुद्दे आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत. अशा पद्धतीने आपण सिलेबसला रन करणार आहे. टायमिंग असेल आपला 1 वाजेपासून 3 वाजेपर्यंत, ज्यामध्ये आपण
पूर्ण इतके चॅप्टर तुम्हाला सांगितले एवढे चॅप्टर मी त्यामध्ये कम्प्लीट करणार आहे. ठीक आहे ना. डिफरन्सिएशनचे काही थिअरम्स आहेत, आपण थिअरम्स रन करूया, थिअरम्स घेऊन टाकू बाळांनो. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत डेरिव्हेटिव्हचे. ठीक आहे ना, ज्यामध्ये पेपरला 100% क्वेश्चन असतो बाळांनो. त्यावर पेपरला 100% क्वेश्चन असतो, तो वाला कन्सेप्ट आपण यामध्ये घेणार आहे. त्यानंतर बेसिक्स ऑफ इंटिग्रेशन घेऊयात. त्यानंतर डिफायनाइट इंटिग्रेशन, इथे बाळांनो एक ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचा पार्ट सुद्धा येतो. ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन तो एक पार्ट याच्यामध्ये घेऊन टाकूयात आणि स्टॅटचे 2 चॅप्टर्स. ठीक आहे बाळ. काहीही करून तुम्हाला तुमच्या एम पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे ना. पास करून देईल बाळांनो मी तुम्हाला, हा शब्द आहे माझा तुम्हाला, पण मी जे सांगेल ते तुम्हाला 100% करावं लागेल बाळ. ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे आहेत. ठीक आहे ना. यश क्लासेस सर्च करा. हा वाला लोगो जे तुम्हाला दिसेल, थोडंसं खाली स्क्रोल करत करत जायचं, हा वाला लोगो तुम्हाला दिसेल बाळांनो. हा वाला लोगोवरचा ऍप डाउनलोड करायचा, रजिस्ट्रेशन करा, रजिस्टर्ड करा, कोर्स बाय करून घ्या. ठीक आहे. आणि बाय केल्याच्या नंतर असं वाटलं तुम्हाला, ठीक आहे, नोटिफिकेशन पडतं, काही अडचण नाही त्यामध्ये. ठीक आहे ना. कोर्स लगेच बाय करून घ्यायचा आणि रिमेनिंग पार्ट आपण लवकरात लवकर आपण स्टार्टअप करणार आहे बाळांनो. ठीक आहे. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा. मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे. हे जर तुमचे 2 महिने निघून गेले बार, तर पूर्ण वर्ष वाया जाईल. तुमचं वर्ष वाया नाही गेलं पाहिजे, कारण की एका एका दिवसाची किंमत बाळांनो, एका वेळाची, एका सेकंदाची, एका 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 वर्षाची किंमत काय असते तुम्हाला सांगू का बाळा? की जर समजा तुम्ही युपीएससीचा अटेम्प्ट देत आहात आणि युपीएससीचा अटेम्प्ट मध्ये तुमचा 5वा अटेम्प्ट आहे आणि 5व्या अटेम्प्टला जर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कटत असाल ना, त्या व्यक्तीला कळतं की साला मी एका मार्काचं महत्व, एक मार्क्स काय असतो त्याचं मार्क्सचं महत्व तुम्हाला कळेल. ठीक आहे. तरी त्यामध्ये असलेली महत्वाची थिंग्स आहेत. तर थांबूयात आपण. थँक्यू सो मच. मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा. चला, धन्यवाद.